नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी भाषा प्रभावीपणे बोलण्यासाठी ज्या ज्या घटकांचा वापर केला जातो त्यामधला एक प्रमुख घटक म्हणजे म्हणी. म्हणींचा वापर आपण मराठी भाषेमध्ये सहज करत असतो. मराठी भाषा प्रभावीपणे बोलण्यासाठी म्हणी ह्या आपल्याला उपयुक्त ठरत असतात. म्हणी ह्या भाषण करताना, निबंध लिहिताना, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करताना, आता नवीन जी TET परीक्षा येऊ घातली आहे त्यामध्ये म्हणीवरती प्रश्न विचारला जातो आणि एकमेकामध्ये जेव्हा आपण सुसंवाद साधतो तेव्हासुद्धा म्हणी ह्या आपल्या कामी पडत असतात. एखाद्याला टोमणे मारण्यासाठी सुद्धा म्हणींचा लोक वापर करत असतात. सध्या TVवरती देव माणूस ही मालिका सुरू आहे आणि त्यामध्ये सरू आजीच्या म्हणी संपूर्ण महाराष्ट्रानं ऐकलेल्या आहेत. पण आपण अभ्यासाच्या दृष्टीनं कोणकोणत्या म्हणी आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत ते आज या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणी म्हणजे एक प्रकारे अनुभवांची खाणच असते. माणसाला जीवनामध्ये जे काही दीर्घकालीन अनुभव येत असतात ते अनुभव छोट्या वाक्यामध्ये म्हणीमध्ये सांगितलेले असतात. म्हणी या आनंददायी असतात, बोधप्रद असतात, आटोपशीर असतात. त्यामुळं व्यक्तीला त्या सतत आवडत असतात. त्या भरपूर अर्थ देतात आपल्याला. त्यांची रचना ही यमकयुक्त असते, अनुप्रासयुक्त असते, म्हणून त्या सहज लक्षात राहतात. तर आज आपण एक एक म्हण या ठिकाणी पाहू आणि त्याचा अर्थ नेमका काय होतो तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ज्याला म्हणी माहिती असतात तो मराठी भाषा प्रभावीपणे बोलू शकतो आणि त्याची भाषा ही अधिक चांगली, रसाळ आणि लोकांना आवडायला लागते. आणि म्हणून ह्या म्हणी आपण काळजीपूर्वक ऐकाव्यात. काही आपल्या परिचयाच्या म्हणी आहेत, तर काही परिचितही कदाचित नसतील, पण तरीसुद्धा आपण एखाद्या छोट्या म्हणींचा अर्थ नेमका काय आहे आणि अर्थ जर आपल्याला माहीत असेल तर कोणत्या निबंधामध्ये, भाषणामध्ये कुठे त्याचा वापर करायचा हे आपल्या सहज लक्षात येईल. म्हणून आज आपण म्हणींचा अर्थ आणि म्हणी या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, पहिली म्हण आहे, अडला हरी गाढवाचे पाय धरी. अडला हरी गाढवाचे पाय धरी. एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी हीन माणसाची विनवणी करावी लागते. दुसरा आहे, असतील सीते तर जमतील भूते. आपला भरभराटीचा काळ असला तरी आपल्या भोवती माणसे गोळा होत असतात. अति तेथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच ठरतो. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. अन्न छत्री जेवणे वर मिरपूड मागणे. ही एक म्हण आहे. अन्न छत्री जेवणे वर मिरपूड मागणे. दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची आणि वर आणखीही काही गोष्टी मागून मिजाज दाखवायची. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. ही एक म्हण आहे. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. संगत करण्यास अयोग्य असणाऱ्या माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवाला धोकासुद्धा निर्माण होतो. त्यानंतरची म्हण आहे, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ आहे. त्यानंतर, आवळा देऊन कोहळा काढणे. क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची म्हण, आयत्या बिळात नागोबा. नेहमी वापरतात लोकही. आयत्या बिळात नागोबा. दुसऱ्याच्या कष्टाचा स्वतःसाठी फायदा करून घेणे. आगीतून फुपाट्यात. लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणं. त्याला आपण आगीतून फुफुट्यात टाकणं असं म्हणतो किंवा जाणं म्हणतो. आधी पोटोबा मग विठोबा. आधी स्वतःच्या पोट्या पाण्याचा विचार करणं व नंतर परमार्थाचं काम करणं. आलिया भोगासी असावे सादर. जे नशिबात असेल ते भोगण्यास तयार असलं पाहिजे. आपण हसे लोकाला आणि सेंबूड आपल्या नाकाला. ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दोष आपल्या अंगी असणे अशी स्थिती, अशा हसण्याला काय किंमत आहे. म्हणून म्हटलं जातं की आपण हसे लोकाला व सेंबूड आपल्या नाकाला. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट.
आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. मनुष्याला स्वतःच्या मुलाविषयी प्रेम वाटतं, पण दुसऱ्याच्या मुलाबद्दल वाटत नाही. आपलेच दात आणि आपलेच ओठ. आपल्याच माणसानं केलेल्या चुकीमुळं माणसाला अडचणीची परिस्थिती निर्माण होते. तो क्षण आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, ही एक महत्त्वाची म्हण आहे. मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण करणे. त्यानंतरची म्हण आहे, इकडे आड तिकडे विहीर. इकडे आड तिकडे विहीर, दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती. उतावळा नवरा गुडघ्याला बासिंग, उतावळेपणाने मूर्खासारखं वर्तन करणे. उचलली जीभ लावली टाळ्याला, विचार न करता वाटेल ते बोलणे. उठता लाथ आणि बसता बुक्की. करत असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल अद्दल घडवण्याची स्थिती. उथळ पाण्याला खळखळाट फार. ज्याच्या अंगी मुळीच गुण नसतात तो मनुष्य फार बढाई मारत असतो. तिथे आपण म्हण वापरली पाहिजे की उथळ पाण्याला खळखळाट फार. उंदराला मांजर साक्ष. ज्याचा एखाद्या गोष्टीचा हिताचा संबंध आहे त्याला त्या गोष्टीबद्दल विचारणा व्यर्थ आहे. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये. कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. एक ना धड भाराभर चिंध्या. एकाच वेळी मनुष्य जेव्हा अनेक कामं करायला लागतो तेव्हा कोणतंच काम पूर्ण होत नाही आणि कामं अर्धवट राहत असतात. एकाच माळेचे मणी सर्व सारखे. एका हाताने टाळी वाजत नाही. दोघांच्या भांडणात एकट्याचा दोष नसतो. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. एकाने एखादी मोठी वाईट गोष्ट केली म्हणून दुसऱ्यानं त्याचा हवाला देऊन त्या गोष्टीचं समर्थन अजिबात करू नये. ओळखीचा चोर जीव न सोडी. ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षाही भयंकर असतो. त्यानंतरची महत्त्वपूर्ण म्हण आहे, अंथरून पाहून पाय पसरावे. आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा. अंगापेक्षा बोंगा मोठा. मूळ गोष्टीपेक्षा तिच्या अनुषंगिक गोष्टीचा बडेजाव हा फार मोठा असतो. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन. किमान लाभाची अपेक्षा केली असताना अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त धनलाभ मिळणे. आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते. एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. आंधळ्या बहिऱ्याची गाठ. एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या व्यक्तीची एकमेकाशी गाठ पडणे. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. कोणत्याही कामाबाबत दुसऱ्याचं मत जरूर घ्या, परंतु सत्सद विवेकबुद्धीनं आपल्या मनाला जे पटेल त्या पद्धतीनं आपलं वर्तन असलं पाहिजे. कर नाही त्याला डर कशाला. ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही. करावे तसे भरावे. दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावेच लागत असतात. कामापुरता मामा. गरजेपुरता बोलणारा गोड माणूस मतलबी माणूस. कानामागून आली आणि तिखट झाली. मागून येऊन जेव्हा एखादी व्यक्ती वरचढपणा जास्त हुशारी दाखवायला लागते तेव्हा त्याला कानामागून आली आणि तिखट झाली असं म्हण आपण वापरत असतो. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. एखादं घोर संकट येऊनही त्यातून सही सलामत सुटणं. कावळ्याच्या शापाने गायी मरत नाहीत. शूद्र माणसाने दिलेल्या दोषाने थोरांचे नुकसान होत नाही. काखेत कळसान गावाला वळसा, ही एक महत्त्वाची म्हण आहे. भान नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणं. काप गेले आणि भोके राहिली. वैभव गेले आणि केवळ त्याच्या खुणा राहिल्या. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीसाठी कारणीभूत होणे. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच. मूळचा स्वभाव माणसाचा कधीच बदलत नाही. कुडी तशी पुडी.
देहाप्रमाणे आहार. कोळसा उगाळावा तितका काळाच. वाईट गोष्टीबद्दल कितीही उहापोह केला तरी ती वाईटच असते. कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्याम भटाची तट्टाणी. अति थोर माणूस आणि सामान्य माणूस यांची बरोबरी होऊच शकत नाही. कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे श्याम भटाची तट्टाणी. कोल्हा काकडीला राजी. शूद्र माणसे शूद्र गोष्टींनीही खुश होतात. कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही. निश्चित घडणारी गोष्ट कोणीही टाळू शकत नाही. कोंबड्याचा संदर्भ देऊन ही म्हण या ठिकाणी सांगितलेली आहे. खाई त्याला खवखवे. जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. खान तशी माती. आई बापाप्रमाणे त्यांची मुलं. कोंड्याचा मांडा करून खाणे. आपल्याला जे मिळत असेल त्यात समाधानी राहणे. खाईन तुपाशी नाहीतर उपाशी. विलासी जीवन जगताना उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे यापैकी एकाचीच निवड करणे. खायला काळ आणि भुईला भार. निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो. खोट्याच्या कपाळी गोटा. खोटेपणा वा वाईट काम करणाऱ्याला माणसाचे नुकसान होते. गरजवंताला अक्कल नसते. गरजू माणसाला प्रसंगी मनाविरुद्ध गोष्टसुद्धा मान्य करावी लागते. गरज सरो आणि वैद्य मरो. एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे आणि गरज संपली की त्याला सोडून देणे. गरजेल तो पडेल काय. केवळ बडबड करणाऱ्या माणसाच्या हातून काहीही होत नाही. गर्वाचे घर खाली. गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव वा अपमान स्वीकारावा लागतो. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. एखादी गोष्ट साधली तर उत्तमच, नाहीतर तिचा दुसरा कोणीतरी उपयोग करून घेत असतो. गाढवाला गुळाची चव काय कळणार. अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही. गाड्याबरोबर नळ्याची जत्रा. मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा. गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग होत नसतो. गाव करी ते राव न करी. जे कार्य सामान्य माणसे एकजुटीच्या बळावर करू शकतात ते एकटा माणूस कितीही श्रीमंत असला तरी ते करू शकत नाही. गुरूंची विद्या गुरुला फळली. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे. गोंगलगायने पोटात पाय. एखाद्याचे स्वरूप खरे स्वरूप न दिसणे. घरनादार देवळी बिऱ्हाड. बायका पोरे नसणारा एकटा माणूस. घरनादार देवळी बिऱ्हाड. घरचे झाले थोडे आणि व्याहानं धाडली घोडे. स्वतःच्या कामाचा अतोनात व्याप असताना दुसऱ्यानं लादलेली कामं. घर फिरले म्हणजे घराचे वाशेही फिरतात. एखाद्याच्या प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच उलटे कामं होऊ लागतात. घरोघरी मातीच्याच चुली. सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्थिती असते. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळत असते. चोर सोडून संन्यासाला सुळी देणे. अपराध सोडून निरपराध माणसाला शिक्षा करणे. चोराची पावले चोरालाच ठाऊक. वाईट माणसांना वाईट माणसाच्या युक्त्या कळतात. चोराच्या उलट्या बोंबा. स्वतःचा गुन्हा करून दुसऱ्याच्या नावानं ओरडणं. चोराच्या मनात चालणे. वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल त्याची सारखी भीती वाटत असते. चोराच्या हातची लंगोटी. ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडेसे मिळवणे म्हणजे भाग्य होय. चोरावर मोर. एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून त्यावर मात करणे. जशी देनावळ तशी धुनावळ. मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणात काम करणे. जळात राहून माशाशी वैर करू नये. ज्याच्या सहवासात राहावे लागते त्याच्याशी शत्रुत्व कधीही करू नये. जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. आपण जेव्हा अडीअडचणी परिस्थितीतून गेल्याशिवाय आपल्याला मार्ग कळत नाही. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. माणसाचा मूळचा स्वभाव बदलत नाही. जे न देखे रवी ते देखे कवी. कल्पनेच्या भरारीमुळे कवी वास्तव्याच्या पलीकडे पाहू शकतो. जेवीन तर तुपासी
नाहीतर उपाशी, ही एक म्हण आहे. दुराग्रह, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाले उद्धारी. मातेकडून जगाचा उद्धार होतो. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. समान शिलाच्या माणसांनी एकमेकाची कर्मे काढण्यात अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणचे असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखत असतात. म्हणून ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी अशी म्हण वापरली जाते. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी अनुकूल असणे. ज्याच्या हाती ससा तो पारधी. ज्याच्या हाती पुरावा किंवा वस्तू त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केले जाते. एकाचे कर्तृत्व पण तो दुसऱ्याच्या नावे गाजणे. ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे. एखाद्याला त्याच्या बऱ्याचे सांगावे तर त्याचे बरे करण्यात जावे तर तो विरोध करायला लागतो. ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे. झाकली मूठ 1.25 लाखाची. मौन पाळून अब्रू राखणे. गुप्त ठेवण्याजोगे गुप्तच ठेवावे, व्यंग नेहमी झाकून ठेवावे लागतं. टाकीचे घाव सोसल्यापासून देवपण येत नाही. कष्ट केल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही. डोळ्यात केर आणि कानात फुंकर. रोग एका जागी आणि उपचार दुसरीकडे. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला. भिन्न रंगाचे बैल शेजारी शेजारी बांधले तर त्यांच्या अंगात फरक पडत नाही. त्यांच्या रंगात फरक पडत नाही पण गुणात फरक पडतो. वाईट गुण मात्र लवकर लागतात. म्हणून ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, गुण नाही पण वाण लागला. डोंगर पोखरून उंदीर काढणे. अतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे. तहान लागल्यावर विहीर खणणे. गरज निर्माण झाल्यासाठी धावपळ करणे. तळे राखेल तो पाणी चाखी. जो एखादी गोष्टचा सांभाळ करतो त्याला त्याचा फायदा होतो. ताकापुरती आजीबाई. स्वार्थ साधण्यापुरते एखाद्याचे गुणगान करणे. ताकापुरते रामायण. एखाद्याकडून आपलं काम करून घेण्यासाठी त्याची स्तुती करणं. तेल गेले, तूप गेले, हाती दुपटणे राहिले. 2 गोष्टीच्या फायदा पाहिला असता हातच्या गोष्टी निघून जातात. तोंड दाबून बुक्क्याचा मार. एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे. थेंबे थेंबे तळे साचे. हळूहळू संग्रह केला की त्याचा मोठा संचय व्हायला लागतो. थोरा घरचे स्वान त्याला सर्व देती मान. प्रतिष्ठित माणसाला सन्मान मिळत असतो. दगडापेक्षा वीट मऊ. मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे. दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत. अनुकूल परिस्थिती उपयोग घेता येत नाही आणि जेव्हा अनुकूल परिस्थिती येते तेव्हा त्या परिस्थितीचा माणसाला वापर करता येत नाही. दात करून पोट भरत नाही. दाम करी काम. पैशाने सर्व कामे साध्य होणे. दिव्याखाली अंधार. मोठ्या माणसाच्या ठिकाणीच काहीतरी दोष असतात. दुभत्या गाईच्या लाथा गोड. ज्याच्यापासून काही लाभ होतो त्याचा त्रास देखील मनुष्य सहन करतो. दुरून डोगर साजरे. कोणत्याही गोष्टी लांबूनच चांगल्या दिसतात. दुष्काळात 13वा महिना. अगोदरच्या संकटात आणखी भर. दृष्टीआड सृष्टी. आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही. मग दुसऱ्याचे दोष आपल्याला दिसतात पण आपले दोष आपण लपवत असतो. दे माय धरणी ठाय. पुरेपूर होणे. देव तारी त्याला कोण मारी. देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला कोणीही मारू शकत नाही. देश तसा वेश. परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागावे. देखल्या देवा दंडवत. एखादी व्यक्ती सहजगत्या भेटली म्हणून तिला नमस्कार करणे. दैव देते न कर्म नेते. अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्ने. दोषयुक्त कामात करण्यात मार्गात आणखी सारख्या अडचणी येत असतात. न करत्याचा वार शनिवार. अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. नवी विटी नवे राज्य. सगळीच परिस्थिती नवी असणे. नव्याचे 9 दिवस. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्त्व कमी होणे. नळी फुंकली सोनारे. इकडून तिकडे गेले वारे. केलेल्या उपदेशाचा काहीही उपयोग नाही. नाक दाबले की तोंड उघडते. दबाव आणला की ताबडतोब दुसरी गोष्ट तो करायला तयार होतो.
नाकापेक्षा मोती जड, मालकापेक्षा नोकराचा मिजाज जास्त असणं. नाचता येईना अंगण वाकडे, आपले उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्याला नावे ठेवणे. नाव मोठे लक्षण खोटे, भपका मोठा आणि कृतीच्या नावाने शून्य. नावडतीचे मीठ आळणी, नावडत्या माणसाने केलेली चांगली गोष्ट देखील वाईटच दिसते. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा, नाव मोठे पण कर्तृत्व कमीच. पदरी पडले पवित्र झाले, कोणतीही गोष्ट एखाद्याने स्वीकारली की त्या दोषाकडे दुर्लक्ष करून समाधान मानणे. पळसाला पाने तीनच, सर्वत्र सारखी परिस्थिती असते. पाचही बोटे सारखी नसतात, सर्व माणसे स्वभावाने वेगळी असतात. पालथ्या घागरीवर पाणी, केलेला उपदेश निष्फळ ठरणे. पाचामुखी परमेश्वर, बहुसंख्य लोक जे म्हणतील ते खरे मानावे. पायाची वाहन पायीच बरी, हलक्यांचा वाजवीपेक्षा अधिक सन्मान झाला म्हणजे ते सेपारतात. पी हळद हो गोरी, कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणं. पुढच्याच ठेस मागचा शहाणा, दुसऱ्याकडून आपण अनुभव शिकले पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर, कितीही अवघड गोष्ट साध्य करणं. फुल ना फुलांची पाकळी, बडा घर पोकळ वासा, दिसण्यात श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव. बळी तो कानपिळी, बलवान माणूस इतरावर हुकूमत गाजवतो. बाप तसा बेटा, बापाचे गुण मुलात उतरतात. बाप से बेटा सवाई, वडिलापेक्षा मुलगा कर्तबगार. बावळी मुद्रा देवळी निद्रा, दिसण्यात बावळट पण व्यवहारात चतुर. बुडत्याचा पाय खोलात, ज्याचा अपकर्ष व्हायचा असतो त्याला सतत अपयश येत जाते. बुडत्याला काठीचा आधार, घोर संकटाच्या प्रसंगी मिळालेले थोडेसे सहाय्य. बैल गेला आणि झोपा केला, एखादी गोष्ट घेऊन गेल्यावर तिचे विनाकारण केलेली व्यवस्था. बोलेल तो करेल काय, ही एक म्हण आहे. बडबड करणारा माणूस काही करू शकत नाही. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे. भरवशाच्या म्हशीला टोनगा, ज्याच्याकडून अपेक्षा करावी त्याच्याकडून अपेक्षा भंग होणे. भित्यापोटी ब्रह्मराक्षस, भित्र्या माणसाला अनेक संकटे कोसळतात. भिवू नको पण कुत्रावर, एखाद्याच्या मनात नसल्यास त्याने आपणास मदत करू नये परंतु निदान आपल्या कार्यात विघ्न आणू नये असे म्हणण्याची स्थिती. भिवू नको पण कुत्रावर, भीक नको पण कुत्रावर असं आहे ते. भीक नको पण कुत्रावर म्हणजे तू काही मला मदत करू नको पण तुझा कुत्रा जो असतो तू मागे ठेव, म्हणजे आलेल्या कामात जे काम आहे तिच्यामध्ये तू अडचणी निर्माण करू नकोस. भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा, खरी गरज निर्माण झाल्यावर असेल त्या साधनाने भागवणे. मनात मांडे पदरात धोंडे, ही एक म्हण आहे. मनी वसे ते स्वप्नी दिसे, मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, यथा राजा तथा प्रजा. एरे माझ्या मागल्या, एकाने केलेला उपदेश व्यर्थ ठरून पुन्हा पूर्वीसारखे वागणे. रात्र थोडी सोंगे फार, कामे भरपूर पण ती पार पाडायची वेळ न मिळणे. रोज मरे त्याला कोण रडे, नेहमीच घडणाऱ्या गोष्टीमुळे पुढे पुढे महत्त्व नाहीसे होते. लहान तोंडी मोठा घास, आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन. लंकेत सोन्याचा विटा, दुसरीकडे लांबवर असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपणास उपयोग नसतो. लाज नाही म्हणा, कोणी काही म्हणा. निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही. लेकी बोले सुने लागे, एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडं पाषाण. लोकांना उपदेश करायचा पण स्वतः मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही. वराती मागून घोडे, एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तत्संबंधी जुळवाजुळव करणे. वासरात लंगडी गाय शहाणी, मूर्ख माणसात थोडेसे ज्ञान असणारा शहाणा माणूस. विंचवाचे बिराड पाठीवर, गरजेपुरत्या गोष्टी. शहाण्याला शब्दांचा मार, शहाणा माणसाला समजावून सांगितल्यावर तो ताळ्यावर येतो. शीतावरून भाताची परीक्षा, छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येते. सेंडी तुटो की पारंबी तुटो, दृढ निश्चय करणे. सगळे मुसळ केरात, महत्त्वाच्या मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे केलेले सर्व कर्म व्यर्थ जातात. सरड्याची धाव कुंपणापर्यंत, सामान्य कुवतीच्या माणसाची झेप विशिष्ट मर्यादितच असते. साखरेचे खाणार त्याला देव देणार, भाग्यवान माणसाला सर्व परिस्थिती अनुकूल असते. सुंठी वाचून खोकला जाणे, उपाययोजना करण्याअगोदरच संकट दूर पडणे. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही,
माणूस कितीही संकटात सापडला तरी त्याचा आपला स्वभाव सोडत नाही. सत्तेपुढे शहाणपण नाही. ज्याच्या हाती सत्ता आहे त्याच्या मतापुढे इतरांना काहीच किंमत नसते. शेरात सव्वा शेर. समर्थ माणसाला त्याच्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे. हत्ती गेला आणि शेपूट राहिले. कार्याचा मोठा भाग पार पाडून थोडेसे काम शिल्लक राहिले तेव्हा आपण हत्ती गेला आणि शेपूट राहिले ही म्हण वापरतो. त्यानंतर हसतील त्याचे दात दिसतील. चांगली गोष्ट करताना कोणी हसले तरी त्याची पर्वा न करणे. हाजीर तो वजीर. जो वेळेवर हजर राहील त्याला त्या संधीचा फायदा होईल. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे. खात्रीपूर्वक सहज मिळण्यासारखे आहे ते सोडून खात्री नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करणे. हातच्या काकणाला आरसा कशाला. प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. हातच्या काकणाला आरसा कशाला. अशा पद्धतीनं मित्रांनो खूप म्हणी आहेत. त्या म्हणींचा वापर आपण आपल्या भाषणामध्ये, निबंध लेखन करताना, अनेक स्पर्धा परीक्षाची तयारी करताना आपल्याला उपयुक्त होत असतात. आपण ह्या पूर्ण म्हणी ऐकाव्यात आणि त्यानुसार त्याचा योग्य व्यवहारात वापर करावा म्हणजे आपली मराठी भाषा अधिक प्रभावी रीतीनं आपल्याला बोलता येईल. हा जरी वेगळा घटक असला तरी मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून म्हणी या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा असतात. म्हणून आपण आज मराठीच्या म्हणी आणि त्यांचे थोडक्यात अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला. आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद. पुन्हा भेटू.